आजच्या राडा प्रकरणावर बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत कुडाळचे आमदार आणि कट्टर राणे विरोधक वैभव नाईक, तसंच महायुतीकडून बोलण्यासाठी भाजप नेते आणि कणकवलीचे माजी आमदार प्रमोद जठार हे सुद्धा काही वेळात आपल्या बरोबर असणार आहे। मात्र आधी आपण बोलूयात वैभव नाईक यांच्याशी। वैभवजी, झिरो आवर मध्ये आपलं स्वागत आहे। आज नक्की काय घडलं? खरं तर आज गृह खात्यामुळेच आजचा जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावर आज जे घडलं त्याला फक्त गृह खातंच जबाबदार आहे। 3 दिवसापूर्वी भाजपच्या भ्रष्टाचारामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक जमीनदोस्त झालं हे संपूर्ण जनतेला माहिती होतं। आम्ही काल पोलिसांची आणि प्रशासनाची परवानगी घेऊन शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाविकास आघाडी यांच्या वतीने आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही मोर्चा जाहीर केला होता आणि त्याला परवानगी पण मिळाली होती। आज 2 विरोधी पक्षनेते, हॅलो ऐकू येत आहे, बोला। 2 विरोधी पक्षनेते राष्ट्रवादीचे राज्याचे अध्यक्ष आणि आदित्य ठाकरे या सगळ्यांना सुरक्षा आहे आणि सगळ्यांनी पुतळ्याकडे पाहणी करण्यासाठी जाण्याचं निश्चित केलं। पोलिसांनी त्याप्रमाणे आम्हाला तिथे सोडलं, परंतु राणेंना हा मोर्चा आणि सकाळी संपूर्ण मालवण शहर हे बंद होतं आणि त्याचा राणेंना राग होता। कालच त्यांनी सांगितलं होतं की बाहेरच्या लोकांनी पाहणी करण्यासाठी येण्याचे नाहीत। बाहेरच्या लोकांची म्हणजे राणेंचा पुतळा आहे काय, राणेंची मालमत्ता आहे काय, राणेंनी त्यासाठी पैसे खर्च केलेत काय? कालपासूनच राणेंची अरेरावी होती आणि आज खरं तर त्यांनी पुतळ्याचं पाहणी केल्यानंतर आपण पाहणी करायची जमिनीत आलेल्या पुतळ्याची, परंतु दुसऱ्यांनी पाहणी करण्याची हा कुठला नियम? खरं तर विरोधी पक्ष आहेत ते त्या ठिकाणी पाहणी करतील। आज तुम्हाला माहिती आहे की या पुतळ्यामध्ये भ्रष्टाचार झाला हा भाग आहेच, परंतु पुतळ्याच्या सुशोभीकरणाचं काम सुद्धा एका माणसाला देण्यात आलं नाही। 2-2.5 कोटीचं काम 8 त्या कामाचे ठेके देण्यात आलेत। म्हणजे पुतळ्याचा दरवाजा वेगळा, पुतळ्याची भिंत वेगळी, पुतळ्याचे बुरुज वेगळे, लँडस्केपिंगचं काम वेगळं आणि हे सगळे 25 लाखाच्या आत देण्यात आलं। यातच मोठा भ्रष्टाचार झालाय आणि हे आम्ही बोलायचं नाही। खरं तर तिथे गेल्यानंतर राणेंनी जी अरेरावी केली, पत्रकारांना असून देत किंवा खरं तर आम्ही घुसून खून करू म्हणून सांगितलेत। याआधी सुद्धा राणेंच्या 4-5 खुनाचे आरोप राणेंवर आहेत। माझ्या काकांच्या खुनांच्या मध्ये ते 13वे आरोपी होते। असं असल्यामुळे ते धमकी आजही खुलेआम देत आहेत। हा खरं तर केंद्रीय मंत्री, माजी मुख्यमंत्र्यांनी खरं तर शांततेत घेतलं पाहिजे होतं। तिथले स्थानिक खासदार आहेत, तुम्ही शांततेत घ्या ना। पुतळ्याची पाहणी आल्यानंतर तुम्ही तुमच्या मुलगा अरेरावी होते लोकांना माहिती आहे, पण तुम्ही तरी शांततेत घ्या। परंतु ही जी अरेरावी त्यांनी केली त्याला शिवसेने सुद्धा त्या स्टाईलने उत्तर दिलं। खरं तर तुम्ही अरेरावी कराल आणि आमच्याकडनं शांततेत असाल, तसं होणार नाही। शिवसेना कारेला आरे उत्तर देणार आहे। या पुढच्या काळामध्ये सुद्धा उत्तर आम्ही तसंच देऊ। एकंदरीत आज असाही एक आरोप झाला, राणेंकडनंच हा आरोप करण्यात आला की छत्रपती शिवरायांचं नाव घेऊन एका पद्धतीनं आपला उद्योग सुरू ठेवलेला आहे, असं त्यांनी आरोप उद्धव ठाकरेंवर केला। मात्र त्याचबरोबर माझा प्रश्न आपल्याला असा आहे की या पुतळ्याला घेऊन राजकारणच केल्या जात आहे असं महाराष्ट्राला वाटतंय। खरं तर पुतळा नौसेनाच्या दिनानिमित्त झाला, त्यावेळी पुतळ्याचं काम निकृष्ट आहे स्थानिक लोकांचं म्हणणं होतं। तरी पण त्याच मी पण असं सांगितलं की तुम्ही हे करताय, ह्याच्यावर तुम्ही हे करू नका। आम्ही शांत राहिलो, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक जमीनदोस्त झाल्यानंतर आम्ही शांत राहायचं? छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जमीनदोस्त झाल्यानंतर आम्ही, पण ज्यावेळेला पुतळा निकृष्ट आहे असं आपल्याला वाटलं त्यावेळेच आपण आंदोलन का केलं नाही? त्यावेळेला निषेध आपण का नोंदवला नाही? नाही, ज्यावेळी पुतळा बांधला त्यावेळीच आमची पत्र आहेत की हे काम निकृष्ट चालू आहे। पुतळा बांधला त्यावेळीच, परंतु हा नौसेनेचा पुतळा बांधतायत, मोदी येत आहेत म्हणून हे विरोधक आरोप करतायत, असंच आरोप त्यावेळी आमच्यावर झाले। म्हणून आमचे आरोप आहेत, लेखी आमचे पत्र आहेत, तिथल्या स्थानिक लोकांची पत्र आहेत। परंतु ह्या नौसेनेच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला विरोध करतात असे आरोप आमच्यावर झाले, आम्ही शांत राहिलो। परंतु आता पुतळा जमीनदोस्त झाल्यावर सुद्धा आम्ही शांत राहायचं?
पुत्यामध्ये भ्रष्टाचार झाला तरी आम्ही शांत राहायचं, पुत्याची पाहणी करायची नाही, पाहणी करणारे लोक बाहेरचे आहेत म्हणून सांगायचं. ही राणेंची अरेरावी या जिल्ह्यामध्ये आम्ही 10 वर्षापूर्वी मोडून काढलेली आहे. आज तरी त्यांनी पुन्हा अरेरावी केली असेल, त्यांना वाटत असेल, पण ती पण या जिल्ह्यातली जनता, कोकणी जनता मोडून काढेल निश्चितपणे. आज आदित्यजींनी संयमाने भूमिका घेतली म्हणून त्या ठिकाणी शांतता राहिली, नाहीतर काहीतरी वेगळा प्रकार झाला असता. एकंदरीत जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये हे अशा पद्धतीनं नेते कार्यकर्ते असे आमने सामने येणं, एकमेकांचे कार्यक्रम उद्ध्वस्त करणं, हे आजपर्यंत तरी अशा पद्धतीचं राजकारण होत नव्हतं. ते आज व्हायला लागलंय. गृह खातं जबाबदार आहे ह्या सगळ्या गोष्टीला. गृह खातं जबाबदार आहे, गृहमंत्र्याची जबाबदारी आहे. जर आमचा बॉसच जर सागर बंगल्यावर हे राणेची मुलं म्हणत असतील तर कुठला पोलीस त्यांच्यावर जबाबदारी देणार? पोलिसांना बायकोपासून दूर करू, बायकोशी बोलायला देणार, अशा ठिकाणी बदली करू आणि अशा लोकांवर गृह खातं कुठलंच कारवाई करणार तर पोलिसांचं मनोदय कसं होईल? आज 2-2 तास पोलीस त्या ठिकाणी काय करू शकले नाहीत, पोलिसांची फौज मागू शकली नाहीत. एसपींना आज अरेरावी करण्याची भाषा राणेंनी वापरली आहे. त्याच्यावर जर गृह खाता जर आमचा बॉस सागर बंगल्यावर म्हणणार असेल अशी जर भाषा असेल तर या राज्यामध्ये शांतता जाणार नाही, या शांतता प्रस्थापित होणार नाही. नेत्यांपेक्षा गृह खातं जबाबदार आहे. आम्ही दोषी असू ना, आमच्यावर सुद्धा कारवाई करा. आम्ही जर अरेरावी केली ना तर आम्हाला पण कारवाई करा, आम्हाला पण अटक करा. परंतु अशी मोगलशाही या राज्यामध्ये आम्ही चालू देणार नाही. आरेला कारेला उत्तर या ठिकाणी शिवसेनेच्या स्टाईलने आजही निर्माण झाले, उद्याही होईल. वैभवजी, आपलं जे म्हणणं आहे पोलिसांसाठी जी भाषा वापरल्या गेली त्याच्यावर आक्षेप एबीपी माझानं सुद्धा या आधी घेतलेला आहे. मात्र ही एक भाग झाला. आपण जे बोलता आहात त्याचा दुसरा भाग हा आहे की याची सुरुवात कुठंतरी आजच्या राजकारणाची आपल्याला वेगळ्या ठिकाणी मराठवाड्यात होताना दिसली. राज ठाकरे यांच्या कार्यक्रमात त्यांच्या गाडीवर सुपाऱ्या फेकल्या गेला, मग प्रत्युत्तर आपल्याला मुंबईत पाहायला मिळालं, मग मोदींचा कार्यक्रम झाला, मग त्यानंतर परत आदित्य ठाकरे हे आले, त्यावेळेला असं घडलं. आता आपल्याला कोकणात तेच बघायला मिळते. कुठंतरी याची सुरुवात आपल्या पक्षाकडून राज ठाकरे आले तेव्हा झाली असं म्हणायचं का? जर मी काय म्हणतो, आमच्या पक्षाकडून सुरुवात झाली, गृह खात्याची जबाबदारी आहे. याआधी सुद्धा महाराष्ट्रामध्ये असे प्रकार होते, गृह खातं त्यावेळी त्या लोकांना जबाबदारी होत होते, त्याच्या लोकांवर कारवाई होत होती. आज ही कारवाई कुठे थांबली आहे? समजा राज ठाकरेंच्या ह्याच्यावर मराठा आंदोलकांनी थांबवलं तर त्याचा आरोप शिवसेनेवर झाला. आज उद्धवजींनी ठाण्यामध्ये उद्धवजींच्या गाड्यावर चप्पलफेक झाली ताफ्यावर, उद्धवजी शांत राहिले, संयम ठेवला. आज पण म्हटलं असेल की आम्हाला पोलिसांनी तिथे जाण्यासाठी परवानगी दिली, पोलीस आम्हाला तिथे घेऊन गेलेत आणि तिथे असेल. आणि गृह खात्याचे आपण बघितलं असाल त्या तुम्ही तो पण विषय लक्षात घ्या की पोलिसांवर आरोप होत आहेत की तुम्हाला अशा ठिकाणी पाठवू ज्या ठिकाणी तुमच्या मुलाबाळांना फोन पण लागणार नाहीत, तुम्हाला अशा ठिकाणी पाठवू की तुम्ही बायकोशी बोलू पण शकणार नाहीत. आमचा बॉस सागर बंगल्यावर बोलले तेव्हा पोलिसांचं मनोधैर्य काय होईल? त्यामुळे आता तरी गृह खात्याने जबाबदारी घेतली पाहिजे. आम्ही चुकलो ना, आमच्यावर गुन्हे नोंद करा. आणि अशा ठिकाणी राजकीय लोक हे चालूच आहेत ना की राजकीय लोकांनी त्या ठिकाणी परिस्थिती गेली पाहिजे, विरोधी पक्षाने आपलं काम केलं पाहिजे, विरोधी पक्षांच्या आरोपाला सत्ताधाऱ्यांनी उत्तर दिले पाहिजे, सत्ताधारी चुकेल त्या ठिकाणी विरोधी पक्ष म्हणून आम्ही सांगितलं पाहिजे. आज ह्या चौकशी ते विषय वेगळा आहे, परंतु आज रस्त्यावरची लढाई कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे. पोलीस मात्र त्या ठिकाणी बघायची भूमिका घेत आहेत. हे महाराष्ट्राला भूषणवान आहे. गृह खाते ह्या गोष्टीला सगळ्यात जबाबदार आहे. आज आपली मागणी काय आहे? नाही, आमची मागणी एवढीच आहे. खरं तर बांधकाम विभागाच्या मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे. आज जे अधिकारी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. आज जी एफ आय आर दाखल झाले, गुन्हे दाखल झाले आहेत, एफ आय आर कोणावर दाखल केली आहे की एकीकडे सांगतायत की नौदलाने हा पुतळा बसवलाय म्हणून, मग नौदलांच्या अधिकाऱ्यांनी एफ आय आर दाखल केली पाहिजे किंवा नौदलावर तुम्ही एफ आय आर दाखल केली पाहिजे. तुम्ही नौदलाच्या वर पुतळा बसवलाय म्हणून सांगताय आणि तुम्ही एफ आय आर दाखल करताय, याचे गुन्हे कधीच होणार नाहीत. आज आपण बघितलं असाल की आपटे जो आहे तो कालपर्यंत इथे होता आणि कालच तो बेपत्ता कसा झालाय. आज मी जबाबदारीने सांगतोय, जो कन्सल्टंट पाटील आहे त्याला काल सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या वकिलांना एका मंत्र्यांचा मंत्रिमंडळातल्याचा फोन आला होता की त्यांना जामिनासाठी प्रयत्न करा म्हणून. आज हा जो प्रयत्न झाल्यानंतर आज तो सांगतोय की माझा त्या कन्सल्टंटशी काय संबंध नाही. म्हणजे या गोष्टीला सगळ्याकडे कुठेतरी दुसरीकडे नेण्याचं काम हे करत आहेत. आता पुतळा पडला ही वस्तुस्थिती आहे, स्मारक जमीन दुरुस्तीला ही वस्तुस्थिती आहे. त्यातनं तुम्ही जर ह्यामध्ये राजकारण करू नका ना, तुम्ही जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करा. तुम्ही ह्या प्रकरण लवकर केलं असतं तर तुम्ही हे प्रकरण एवढ्या स्तराला गेलं नसतं. तुम्ही चूक मान्य करा. तर
त्या ठिकाणी आरोप करायचे आणि अशा गोष्टी करायच्या की ज्यांनी विरोधी पक्षाने त्या ठिकाणी बोललेत की त्यांच्यावर की हे राजकारण करताय मध्ये. आम्ही एखादी गोष्ट घडल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी बोलायचं पण नाही, आम्ही चौकशी पण करायची नाही, आम्ही त्यावेळेस रस्त्यावर उतरायचं नाही. हा आमचा विरोधी पक्ष असू देत किंवा लोकांना शिवप्रेमी म्हणून आमचा तो हक्क आहे, तो आम्ही करणारच ना. आम्ही लोकांमध्ये जाणार, आम्ही लोकांचे प्रश्न घेणार, लोकांचे प्रश्न आम्ही लोकांसमोर मांडणार. आता भ्रष्टाचार झालाय, आमची अस्मिता आहे. खरं तर अरबी समुद्रातलं स्मारक तुम्ही अजून पुरं करू शकला नाही, परंतु जे स्मारक खरं तर आपण काय म्हणतो की गुजरात्यांना जे करायचं होतं ते हे सरकार करतंय आणि त्याचप्रमाणे आज हे आमच्या महाराजांचा अपमान करण्याचं काम आज तुम्ही करताय, ते तुम्ही करू नका. तुम्हाला हात जोडून सत्ताधाऱ्यांना विनंती आहे आणि गृह खात्याला विनंती आहे की तुम्ही या ठिकाणी कुठेतरी थांबा, नाहीतर ह्या महाराष्ट्रामध्ये हा उद्रेक होईल. धन्यवाद वैभवजी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.